नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत कांद्याची गोल भजी। आपल्या जसे गाडीवरती भजी मिळतात तसे आपण आज घरी बनवणार आहोत भजी। मी दाखवते काय साहित्य लागतं ते। आता त्याच्यासाठी मी कांदा बारीक चिरून घेतलाय, कोथिंबीर बारीक चिरले, हिरव्या मिरचीचे तुकडे आहेत म्हणजे हिरवी मिरची बारीक चिरून घेतली, इथे थोडंसं जिरं घेतलंय आणि ओवा घेतलाय आणि इथे चण्याचं पीठ घेतलंय आपण। आता ह्या कांद्यामध्ये आपण चण्याचं पीठ घालणार आहे। आपल्याला ह्या भज्यांना कांदा कमी घ्यायचा आणि पीठ जास्त घ्यायचं आहे बरं का मंडळी। ही जी गोल भजी असतात त्याच्यासाठी आपल्याला पीठ जास्ती पाहिजे। आता तुम्हाला किती प्रमाणात भजी करायच्या त्या प्रमाणात तुम्ही पीठ घेऊ शकता। आता इथे मी 4 ते 5 माणसांसाठी भजी करते। 2 छोटे कांदे मी चिरून घेतलेत बारीक आणि 1 छोटी वाटी चणा डाळीचं पीठ। कमीत कमी छोटी वाटी पीठ असेल, आता मी चमच्याने मोजलं नाही मी किती घेतलं, पण हे छोट्या वाटी भरून पीठ असणार आहे। आता आपण ह्याला हा खायचा सोडा टाकतोय बरं का। जेव्हा आपण कांदा भजी करतो ना त्यावेळेस आपण सोडा नाही टाकायचा। आता ह्या भज्यांना सोडा थोडासा जास्ती लागतो, जास्ती म्हणजे चिमूटभर, 1 चिमूट 2 चिमूट तरी पाहिजे आपल्याला सोडा। त्याच्यानंतर कोथिंबीर टाकतोय आपण। ही हिरवी मिरची आहे। आता हिरवी मिरची तुम्हाला तिखट कसं पाहिजे त्या प्रमाणात घ्या तुम्ही। जिरं टाकतोय, थोडंसं जिरं टाकलंय आणि हा ओवा आहे। ओवा मी हातावर थोडासा मळून घेतलाय आणि मग टाकते। हातावर थोडासा ओवा मळला की त्याचा स्वाद आणखीन छान येतो। आता मीठ घालते मी। त्याच्यानंतर आपण थोडीशी हळद घालणार आहे, थोडासा हिंग घालतोय आपण भज्याला। आता इथे जर तुम्हाला हिरवी मिरची नसेल आवडत तर तुम्ही लाल मिरची पावडर टाकली तरी चालेल, तिखटासाठी छान लागते ती पावडर सुद्धा। आता इथं आमच्याकडे हिरवी मिरची जरा तिखट जास्ती लागतं आणि हिरवी मिरची भज्यामध्ये आवडते म्हणून मी बारीक तुकडे करून मिरची घातलेली। तुम्ही लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल। आता मी मिश्रण कसं करायचं ते तुम्हाला दाखवते। अशा प्रकारे आपल्याला आता हे भज्याचं पीठ कालवून घ्यायचं आहे। हे बघा मी कसं कालवले दाखवते तुम्हाला। एकदम घट्ट नाही आहे पीठ आणि एकदम पातळ पण नाही आहे, असं कालवलेलं आहे बघा। छानपैकी मी जे दाखवलं तुम्हाला ते सगळं मिश्रण, सगळं ते जे मिरची, कोथिंबीर, ओवा, जिरे टाकून, मीठ, खायचा सोडा, हे सगळं मिश्रण करून आपण पीठ मळलेलं आहे हे। आता ह्याची आपण भजी करून घेणार आहे। इथे तेल तापत ठेवलंय मी। तेल चांगलं कडकडीत तापलं की आपण भजी काढणार आहे। बघूया आपण तेल तापले का आपलं। तेल तापलेलं आहे। फास्ट गॅसवर भजी तळायची, फास्ट गॅसवर आपण भजी टाकायची आणि गॅस कमी करायचा। तुम्हाला जर अशी टाकता येत नसतील तर चमच्याने टाकलात तरी चालेल। पोहे खायचा चमचा असतो आपला छोटा टेबलस्पून, त्याने पण भजी छान निघतात। अशी तळून द्यायची आपल्याला भजी। तळल्यानंतरच आपण त्याला झारा लावायचा बरं का मंडळी। भजी तळायच्या आधी आपलं तेल जर चांगलं तापलेलं असेल तर भजी मग आपल्या तेल म्हणजे कढईच्या तळाशी चिकटून राहत नाही
पटकन वरती येतात भजी. गॅस फास्टच आहे माझा बरं का. मी आता गॅस कमी करते. आता आपण ही भजी पलटी करून घेऊया. मीडियम गॅस करते मी. अशा तऱ्हेने ही आपली भजी तळून झाली. मी आता काढून घेते. आता आपण दुसरी बॅच तळूया. आता अशी जर येत नसतील भजी, प्रयत्न करा हाताने टाकायचे. पण समजा नसेल जमत आपल्याला तर आपण चमच्याने टाकलात तरी चालेल. खायचा सोडा थोडासा जास्त टाकायचा ह्या भज्यांना आपण. गॅस फास्ट केलाय मी. भजी टाकली की गॅस फास्ट करायचा आणि भजी आपण तळायला घेतली म्हणजे आपण भजी टाकली की गॅस आपला फास्ट करायचा आणि 1-5 मिनिटांनी गॅस मिडियम करायचा, म्हणजे आतमध्ये चांगली पचतात भजी. हे बघा. आता आपण पलटी करूयात. मीडियम गॅसवरती भजी तळून घ्यायची आपल्याला. अशा प्रकारे आपली ही पण भजी आता तळून झालेली आहे. जास्त लालसर होऊन द्यायची नाहीत आपल्याला ही भजी. आपण जशी कांदा भजी कुरकुरीत तळतो तशी ही भजी आपल्याला जास्त लाल होऊन द्यायची नाहीत. म्हणून मीडियम गॅसवर ही भजी तळायची असतात. कांदा भजी आपण फास्ट गॅसवर तळतो, ही भजी आपल्याला मीडियम गॅसवरच तळायची असतात. नाहीतर मग काय होतं, ही भजी पण कडक होतात. जर जास्त आपण फास्ट गॅसवरती तळली तर कडक होतात भजी. ही बघा, अशा पद्धतीने आपली कांद्याची गोल भजी तयार आहेत. करून बघा, खाऊन बघा, कमेंट्समध्ये कळवा तुम्हाला आवडली का. लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद मंडळी.